काँग्रेसनी एकही रुपया आजपर्यंत आमच्या गावाला टाकलेला नाही। जे काही विकास आहे ते भारतीय जनता पार्टीचाच आहे। मी आम आदमी बोलत आहोत, कोणताच विकास आमच्या गावामध्ये नाही। काँग्रेसवाल्याचा चाराने पैसे जरी असन हे तरी भारतीय जनता पार्टीचंच तिथं योगदान आहे। ही होती वणी मतदारसंघातली 10 वर्षांपूर्वीची परिस्थिती। मात्र विकासापासून वंचित असलेल्या या भागात भाजपचं कमळ फुललं आणि मतदारसंघाचा कायापालट झाला। गेल्या 10 वर्षात भाजपनं या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास घडवून आणला। प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 1197 किलोमीटरचे रस्ते बांधण्यात आले। तसंच कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणी प्रश्नावर भाजपनं यशस्वीपणे तोडगा काढला। रस्ते झाले, मोठमोठे पार्क्स झाले, आमच्या शहराला पाणी पुरवठा नव्हता तो झाला। नगर परिषदच्या अंतर्गत येणारी जसं पाण्याची समस्या होती पूर्णपणे मिटलेली आहे। जागोजागी नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम चालू झाले आहे। काही असे आउटरचे इलाके होते का जे कधी वणीमध्ये समाविष्ट होऊन होते पण काम होत नव्हतं त्याचं काहीच। आता त्याचं नळ पाईपलाईन गेलेली आहे, फरस बंद झाल्या आहे, नाल्या झालेल्या आहेत। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासोबतच भाजप सरकारनं बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य फुलवण्यासाठी विविध योजना आणल्या। शेतकऱ्यांसाठी आणलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि पीक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांचं आयुष्य बदललं। नियमित आर्थिक मदत आणि पीक विम्याच्या सुरक्षिततेमुळे शेतकरी सशक्त झाला। शेतकऱ्याला त्रास जो होता, एक छोटीशी स्कीम की शेतकऱ्याला तलाठ्याकडे 10 चक्रा मारायची आहे, त्यामुळे ऑनलाईन जी गेलेली पद्धत आहे, शेतकऱ्याला तलाठ्याकडे 10 वेळा जायची गरज नाही। एखाद्या सेतूमधून त्या शेतकऱ्याचं काम होऊन जातं। बळीराजाच्या सन्मानासोबतच महिलांना सक्षम करण्यासाठी भाजपनं अनेक योजना सुरू केल्या। 50% एसटी भाडे सवलत, लाडकी बहीण योजना आणि उज्ज्वला गॅस योजनेमुळे महिलांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडला। त्यांच्या जीवनातील कष्ट कमी झाले आणि मेन म्हणजे लाडकी बहीण योजना, त्याच्यामुळे बायांना म्हणजे इतकं सपोर्ट झालेला आहे। बरे 1500 भेटे पण बाया एवढ्या खुश झाल्या। आणि जसं आता मी नागपूरला जाऊन आली बसमध्ये, तर तिथं पाहिलं आज आपल्याला 100 रुपयापर्यंत नागपूरला जाऊ शकतो। पहिले कसं होतं, कोणतं काम राहिलं तर कसं बा एवढा पैसा लागते, कसं करायचं, पण आता काय ना, आता 100-200 रुपयामध्ये आपलं येणं जाणं होऊन जाते। महिलांना सक्षम करण्यासाठी भाजप सरकारनं उचललेलं आणखी एक महत्त्वाचं पाऊल म्हणजे मुलींसाठी मोफत शिक्षण। यामुळे मुली आता यशाची विविध शिखरं सर करण्यासाठी तयार होतील। महिलांना फ्री शिक्षण ही खूप चांगली एक गोष्ट आहे, ज्या मुलींना शिकूनही देत आहे, नंतर त्यांना आता शिकायला मिळणार आहे। त्यामुळे हे खूप उत्तम असं योजना मला वाटत आहे। त्यामुळे महिलांच्या विकासाबरोबरच भाजपनं नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष दिलं। भाजप सरकारनं सुरू केलेल्या आयुष्यमान भारत योजनेमुळे गरीब कुटुंबांना स्वस्त दरात वैद्यकीय सुविधा मिळत आहेत, ज्यामुळे त्यांचं आरोग्य अधिक सुदृढ झालंय। नुकतंच आता एक फार मोठा कॅम्प घेण्यात आलेला आहे। त्याच्यात आता मी 600-700 रुग्णांना सावंगी मेघे नेत आहो, आणत आहो। दररोजच्या गाड्या चालू आहे। एका पेशंटवर 40-50 हजार रुपये खर्च होत आहे त्याचा। आणि जे लोक कधी असा विचार करू शकत नव्हते की आमचा दुर्धर आजार हे आम्ही आपल्या खर्चानं करू शकू का, लहान छोटा मोठा इलाज करून ते टाइमपास करत होते, त्यांचा आता शस्त्रक्रिया सुद्धा फ्रीमध्ये चालू आहे सध्या। भाजपनं वणीचा केवळ विकासच केला नाही, तर विकासाला सौंदर्य दृष्टीची जोड देत मतदारसंघात सुधारणा घडवून आणल्या। मतदारसंघात अनेक नव्या उद्यानांची निर्मिती करत वणीला स्वच्छ आणि सुंदर बनवलं। हे भव्य दिव्य असं उद्यान वणी नगर परिषदच्या हद्दीत इथे तयार झालेलं आहे आणि ना भूतो ना भविष्यती अशा प्रकारचे हे उद्यान वणी शहरात 13 प्रभागापैकी जवळपास 6 ते 7 प्रभागात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात 6 ते 7 उद्यान तयार झालेले आहे। विकासाचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या भाजप सरकारनं वणीत विकासाचा नवा अध्याय लिहिलाय। म्हणूनच वणीकरांना आता विश्वास आहे, भाजपला साथ म्हणजे विकासाला साथ।